पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निसर्ग टिकला तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे निसर्गाप्रती प्रत्येकाने संवेदनशील भावनेतून योगदान देत पर्यावरण संवर्धनाचे काम करावे, असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे सहसंस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले. मेट्रो आणि मित्रो म्हणजे विकास नव्हे तर पर्यावरणाचा समतोल राखत समाजाचे जीवन सुसह्य होईल. असा विकास गरजेचा आहे. त्यासाठी व्यापक चळवळ उभारायला हवी, असं ज्येष्ठ संपादक व पत्रकार संजय आवटे यांनी नमूद केलं. प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात जगभर कार्यरत ग्रीन सोल्युशन संस्थेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अनासपुरे बोलत होते. संस्थेच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यंदा फलटण येथील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांना अनासपुरे व ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भारत नॉर्वे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळात निवड झाल्याबद्दल ग्रीन एक्स एन्व्हायरमेंटलच्या संस्थापिका आरती भोसले अहिवळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी LS भड व निवृत्त उपप्रादेशिक अधिकारी किशोर केर्लीकर यांनाही गौरवण्यात आले. बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित कार्यक्रमावेळी ग्रीन सोल्युशनचे संस्थापक सागर अहिवळे, प्रशांत गायकवाड अहिवळे यांच्या आई सुषमा अहिवळे, वडील चंद्रकांत अहिवळे, आरती यांचे वडील भीमराव भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अहिवळे दाम्पत्याच्या यशाबद्दल दोनही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. असं होतं की कॉम्प्युटरवर पाणी पाणी टाईप केलं तरी वाफ वाफ असंच येत होतं. इतकं उन्हाळा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गंभीरपणे बारकाईनं बघण्याची आणि पुढच्या पिढ्यांना सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत याचा मनस्वी आनंद आहे. कारण पुढच्या पिढ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. जसं जसं आपण मला आठवतं की जुन्या काळामध्ये गरजा कमी होत्या आणि माणुसकी जास्त होती. आता गरजा वाढलेल्या आहेत, माणुसकी कमी झाली. दलाई लामा म्हणतात तसं घरं मोठी झाली पण कुटुंब छोटे झाले, किंवा औषधांची संख्या वाढली पण आरोग्य धोक्यात आलं. तशा पद्धतीने म्हणजे महात्मा गांधी म्हणतात की निसर्ग ही अशी शक्ती आहे ज्यामध्ये मुंगीचंही पोट भरता येतं आणि हत्तीचंही पोट भरता येतं, पण एखाद्याची हाव किंवा ग्रीड काही भरता येत नाही. तर अलीकडच्या काळामध्ये आपण हे सगळं कमवून कुठे जाणार आहोत हा प्रश्नच न पडलेली खूप सारी माणसं अवतीभोवती दिसतात. त्यामुळे हा गोंधळाची परिस्थिती आहे असं वाटतं. इनोव्हेटिव्ह पद्धतीनं नवनव्या कल्पना सोबत घेत नवं काहीतरी उभं करणं. आणि पुन्हा तुम्हाला आवडलं काय माहिती का, मला जे लोक आहेत तुमची भूमी आहे ना ही कंपनी, इट इज अ ड्रीम लँड. समजा उद्या संजय आवडेन असं वाटलं की माझ्याकडे कल्पना आहे आणि मी आरतीला म्हटलं या काय तेरा, अरे सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न असणं फार महत्वाचं. हे स्वप्न तुम्ही उभं करता आहात आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्वप्न पेरणं. अलीकडे अडचण काय झाली माहिती आहे का, इतका कोलाहल आहे, इतका गोंगाट आहे, लोकांना स्वप्नच दिसत नाही. स्वप्न बघायलाही वेळ नाही अशी अवस्था आहे. अशा वेळी तुम्ही स्वप्न बघता, इतरांची स्वप्न सुद्धा आपली करता, ती पेरता, ती उगवतील असं बघता आणि म्हणून एवढं सगळं छान तुम्ही उभं करू शकता गेल्या 14 वर्षांना. मला खात्री आहे येणारा काळ खूप चांगला असणार आहे. जागतिक स्तरावर तुम्ही आपला एक मापदंड तयार केलेलाच आहे. पण दीपक, मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जागतिक स्तरावर या प्रकारचं काम करणारी सर्वोत्तम कंपनी ही ग्रीन सोल्युशन्स असते. तुमचं जे प्रोफेशन आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे, आता आम्हाला डॉक्टरांना हिपोक्रेट्स ओथ घ्यावी लागते आणि ती ओथ आम्ही जागणं गरजेचं आहे. म्हणजे ती, कारण आता सध्या इथे आवटे साहेब बसलेले आहेत की डॉक्टरांबद्दल सध्या एक वेगळं वलय तयार होत आहे की डॉक्टर पेशंटला लुटतात, डॉक्टरांची बिलं खूप होतात, अनावश्यक तपासण्या सांगतात, नको ती ऑपरेशन्स करतात आणि मग पेशंट एकदा गेला की त्याला फार अगदी सगळं त्याचं घेऊन टाकतात. तर ॲक्च्युली असं काही गोष्टीत घडतंय हे मी नक्की सांगू शकतो. तुम्ही बिझनेस देता, आम्हाला काम करायची संधी देता. दुसरे आमचे वेंडर, तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करता, वेळच्या वेळी मटेरियल पोहोचवतात. जसं सरांनी सांगितलं की कॉर्पोरेट कंपनी असली म्हटली की बरंच काय काय चालू असतं. तसं मी खरं सांगतो की मी माझ्या कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे फक्त ट्रान्सपरन्सी काम करायचं. आपल्या कंपनीमध्ये चुकीचं काही झालेलं नाही पाहिजे आणि ज्या दिवशी चुकीचं काही सापडेल आणि ज्या दिवशी चुकीचं काही होईल ते आपल्या कंपनीला त्याला जागा नाही आणि ते आम्ही करूनही देत नाही.
नमस्कार, मी आरती भोसले सागर हिवळे. आज आमच्या ग्रीन सोल्युशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा 14वा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे आमचा पूर्ण परिवार, आमचा ग्रीन सोल्युशन परिवार, आमच्यावरती सतत विश्वास ठेवणारे आमचे क्लायंट्स आणि आमचे प्रेमळ कलिग्ज आणि फ्रेंड्स अँड फॅमिली इथे उपस्थित आहेत. तर गेल्या 14 वर्षामध्ये आम्ही जो काही प्रवास केलेला आहे, म्हणजे आमचे 2 लोकांपासून चालू झालेली कंपनी 350 लोकांपर्यंतचा प्रवास हा आम्ही ते सगळ्यांसोबत मांडलेला आहे आणि येत्या पुढच्या वर्षांमध्ये पण पर्यावरणाच्यासाठी खूप काही उल्लेखनीय कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे. आत्ताच आम्हाला रिसेंटली PMO ऑफिसकडून इंडियन डेलिगेशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं इंडिया नॉर्वे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी. तिथे सस्टेनेबिलिटी या क्षेत्रामध्ये आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. त्यासाठी मी खरंच गव्हर्नमेंटची आभारी आहे आणि त्या कामगिरीचं जे काही आम्हाला त्यांनी हे केलं आहे, आमचा जो काही उल्लेख केला आहे किंवा आम्हाला जी संधी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा आम्ही येत्या पुढच्या वर्षात नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू.